नमस्कार. 18 मे 2026च्या चालू घडामोडींच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजची ही माहिती फक्त वरवर ऐकायची नाहीये, तर ती कायमस्वरूपी लक्षात राहील अशा सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे थेट विषयाला सुरुवात करूया. जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आजचं हे विश्लेषण आपण 4 मुख्य भागांत विभागलंय. पहिलं म्हणजे राष्ट्रीय घडामोडी आणि प्रकल्प, दुसरं अर्थकारण आणि व्यापार, तिसरं सन्मान आणि क्रीडा विश्व, आणि शेवटी महत्वाचे दिवस आणि त्यांची उजळणी. पण पुढे जाण्याआधी कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर एकदा कन्फर्म करून घेऊया. तमिळनाडूने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन हे विशेष दल स्थापन केलं आहे. हे उत्तर अगदी बरोबर आहे. महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं हे खरंच एक जबरदस्त आणि प्रभावी पाऊल आहे. चला तर मग आता आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया, राष्ट्रीय घडामोडी आणि प्रकल्प. इथे सुरुवातीलाच एक ॲक्टिव्ह रिकॉल प्रश्न पाहूया. मे 2026 मध्ये समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मसुद्याला कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, थोडं आठवून बघा बरं. अगदी बरोबर, याचं अचूक उत्तर आहे आसाम. 2024 मध्ये उत्तराखंड आणि त्यानंतर गुजरातने हे पाऊल उचललं होतं, आणि आता या महत्वाच्या मसुद्याला मंजुरी देणारं आसाम हे देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. आता यात एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे राज्यघटनेचं कलम 44. समान नागरी संहिता म्हणजे काय? तर विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक विधान या सर्व वैयक्तिक बाबींसाठी देशातील सर्व नागरिकांना एकच समान कायदा. आणि आपलं कलम 44 हे याच समान नागरी कायद्यांसाठी एक भक्कम मार्गदर्शक तत्व म्हणून काम करतं. देशात इतरत्र काय घडतंय हे पाहण्यासाठी आता या 3 महत्वाच्या अपडेट्सवर नजर टाकूया. राजस्थानमधील भिवाडी खुशखेरा इथे सहस्त्र सेमीकंडक्टर्स ही कंपनी भारताचा पहिला लघु आणि मध्यम उद्योग चिप प्लांट उभारत आहे. इकडे दक्षिणेत कर्नाटकाने एक मोठा शैक्षणिक निर्णय घेत 2022ची हिजाब बंदी रद्द केली आहे, ज्यामुळे आता शालेय गणवेशासोबत धार्मिक चिन्हे परिधान करता येतील. आणि तिकडे पूर्वेकडे पश्चिम बंगालमध्ये रथेंद्र बोस यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालीय. हे तिन्ही बदल खूप महत्वाचे आहेत. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, अर्थकारण आणि व्यापार. इथे सर्वात आधी हा 51% आकडा पाहूया. हा आकडा खूप काही सांगून जातो. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने श्रीलंकेच्या कोलंबो डॉकयार्डमध्ये तब्बल 51% कंट्रोलिंग स्टेक म्हणजेच नियंत्रण हिस्सा विकत घेतला आहे. एखाद्या भारतीय कंपनीने परदेशातील शिपयार्ड असं अधिग्रहित करण्याची ही खरंच एक ऐतिहासिक आणि पहिलीच वेळ आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणखी एक मोठा आकडा म्हणजे 100%. केंद्र सरकारने आता विमा क्षेत्रात ऑटोमॅटिक रूटने पूर्ण 100% थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच FDIला मंजुरी दिली आहे. याचा थेट अर्थ असा की आता भारतीय विमा क्षेत्रात जागतिक स्तरावरची मोठी स्पर्धा पाहायला मिळेल आणि अर्थातच या क्षेत्राचा वेगाने विस्तार होईल. आता निर्यातीला चालना देणाऱ्या ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच AASकडे लक्ष देऊया. ही योजना नेमकी काय करते? तर ज्या वस्तूंची आपल्याला निर्यात करायची आहे त्यांच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल ड्युटी फ्री आयात करण्याची परवानगी या योजनेतून मिळते. सोप्या भाषेत कच्च्या मालावरचा टॅक्स वाचल्यामुळे आपल्या निर्यातीला एक जबरदस्त आणि थेट फायदा मिळतो. इथे इनोव्हेशन आणि एक्सपोर्ट या दोन्ही आघाड्यांवरची भारताची प्रगती पाहण्यासारखी आहे. IIT बॉम्बेने भारताची पहिली एकात्मिक कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज लॅब सुरू केली आहे, जे पर्यावरण संवर्धनासाठी एक खूप मोठं पाऊल आहे. आणि दुसरीकडे एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमांतर्गत आसामच्या बक्सा जिल्ह्यातून तब्बल 20 मेट्रिक टन मधाची पहिली खेप थेट अमेरिकेला निर्यात झालीय. म्हणजेच आपल्या स्थानिक उत्पादनांनी थेट ग्लोबल मार्केट गाठलंय. चला आता तिसऱ्या विभागाकडे वळूया, सन्मान आणि क्रीडा विश्व. इथे सर्वात आधी उल्लेख करायलाच हवा तो आंध्र प्रदेशच्या बिसाथी भारत यांचा. जलसंवर्धन आणि वॉश म्हणजेच पाणी, स्वच्छता आणि आरोग्य मोहिमांमधील त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेत वॉटर एड इंटरनॅशनलने त्यांना वॉटर चॅम्पियन 2026 या अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. आता ही माहिती बघा.
एकाच ठिकाणी आपण अलीकडचे सर्व महत्त्वाचे पुरस्कार आणि विजेते कव्हर केले आहेत. साहित्यातील 35वा सरस्वती सन्मान रामकुमार मुखोपाध्याय यांना, शास्त्रीय संगीतातील संगीता कलानिधी डॉक्टर जयंती कुमारेश यांना, तर पत्रकारितेतील सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके यांना मिळाला आहे. याशिवाय बिझनेस लीडरशिपमध्ये समीर कनोडिया CEO ऑफ द इयर ठरलेत आणि गणितातील प्रतिष्ठित एबेल पारितोषिक गॅड फ्लॅन्टिंग यांनी पटकावले. क्विक रिव्हिजनसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरेल. क्रीडा विश्वातील सर्वात मोठी बातमी फुटबॉल फॅन्ससाठी आहे. स्पेनमध्ये नुकत्याच झालेल्या 95व्या ला लिगा 2026 चॅम्पियनशिपमध्ये बार्सिलोनाने बलाढ्य रिअल मॅद्रिडला धूळ चारत हे प्रतिष्ठेचं विजेतेपद शानदारपणे स्वतःच्या नावावर केले आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या विभागाकडे. महत्त्वाचे दिवस, एक उजळणी. सुरुवात आजच्याच तारखेपासून म्हणजे 18 मे पासून करूया. आज जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस असे 2 महत्त्वाचे जागतिक दिवस आहेत. विशेषतः एड्स लस दिवसाची यावर्षीची थीम लक्षात ठेवा. रिथिंक, रिबिल्ड, राईज. पुनर्विचार करा, पुनर्बांधणी करा आणि प्रगती करा. ही थीम भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यावर आता एक नजर टाकूया. 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन, तसंच आपला महाराष्ट्र गुजरात स्थापना दिन असतो. 3 मेला पत्रकार स्वातंत्र्य दिवस आणि 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस असतो, जे एका प्रगत समाजाचे आधारस्तंभ आहेत. सोबतच 8 मेचा रेड क्रॉस दिवस आणि 12 मेचा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आरोग्य क्षेत्रातील बांधिलकीची आठवण करून देतो. ही पूर्ण यादी एकदा व्यवस्थित डोळ्यांखालून घाला. आणि आता महिन्याच्या उत्तरार्धात 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आणि 16 मे सशस्त्र सेना दिवस म्हणून पाळला जातो. पण यापुढील तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. 21 मेचा दहशतवाद विरोधी दिवस आणि 22 मेचा जैविक विविधता दिवस. आणि महिन्याची सांगता होते ती 31 मे रोजी असणाऱ्या तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीने. आणि जाता जाता तयारीची पातळी तपासण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न: भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा कोणत्या संस्थेने सुरू केली? पर्याय आहेत NHAI, DMRC, NTPC की यापैकी नाही. सार्वजनिक वाहतुकींना आणि हरित ऊर्जेला एक वेगळीच दिशा देणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमामागे कोणती संस्था आहे याचा नक्की विचार करा आणि उत्तर कमेंट्समध्ये द्या. पुढच्या विश्लेषणात आपण याचं अचूक उत्तर तपासून पाहू. तोपर्यंत अशीच उजळणी करत रहा आणि अपडेटेड रहा.